लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री शहरातील शांतिनिकेतन विद्यालय येथे रात्रीच्या वेळी 3 अज्ञात आरोपींनी वॉचमनच्या गळ्याला चाकू लावून ऑफिसमधून आणि वॉचमनच्या खिशातून पैसे, मोबाईल घेऊन गेले। शहरातील खुलताबाद रोडवरील देवगिरी सहकारी साखर कारखान्यासमोरील शांतिनिकेतन विद्यालय येथे संजय अवचितराव चव्हाण वय 30 वर्ष, राहणार किनगाव, तालुका फुलंब्री हे वॉचमन असून 4 ते 4:30 वाजेच्या सुमारास ऑफिस समोर नाईट ड्युटीसाठी झोपलेले असताना 3 अज्ञात आरोपीने वॉचमन संजय चव्हाण यांना ऑफिसमध्ये ओढत नेऊन एकाने संजय चव्हाण यांच्या गळ्याला चाकू लावून भोसकून टाकील अशी धमकी देऊन इतर 2 आरोपींनी ऑफिसमधील टेबलच्या ड्रॉवरमधून 2200 रुपये आणि संजय चव्हाण यांच्या खिशातून 500 रुपयाची नोट आणि जुना वापरत असलेला मोबाईल काढून घेऊन गेले। म्हणून घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय सहाने, पोलीस उपनिरीक्षक शरद बागुले यांनी भेट दिली आणि वॉचमन संजय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 252/2025 कलम 127 7 309 6 332 B 35 BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागुले हे करत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.